मंडळी, मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये आता खऱ्या अर्थानं राजकीय पट मांडायला सुरुवात झाली आहे। या राजकीय पटावरती प्रत्येक जण अतिशय सावधपणे आपापली चाल चालतो आणि या इथं मतांच्या बेगमी प्रत्येकाची आपापली फिक्स करण्यासाठी जे उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत ते उमेदवार सांगतायत कुणाची नजर कुठे आहे, कुणाला कसं चेकमेट करायचंय याची रणनीती आखण्यासाठी म्हणून राजकीय पक्षांनी आपापल्या वोट बँक मजबूत करण्यासाठी काम सुरू केलं। याद्या सांगतायत त्यांच्या मनात। मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो आमचाच होणार। मुंबईचा महापौर महायुतीचा आणि तो मराठीच असेल याबद्दल शंका निर्माण करण्याचं कारणच नाही। मुंबईचा महापौर मराठीचा असणार हे ठाकरे आणि महायुतीनं ठासून सांगितलंय। त्यासाठी त्यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे। परिणामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता रंग भरायला सुरुवात झाली आहे। दुसरीकडे मराठी महापौर करण्यासाठी राजकीय पक्षांनी वोट बँकेवर भर दिल्याचं स्पष्ट होतंय। कारण वोट बँक जपली तरच विजयाचा मार्ग सोपा होणार आहे हे ठाकरेंची शिवसेना आणि भाजप उमेदवारांची यादी पाहिल्यावर लक्षात येतं। भाजपनं 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली। त्या यादीत अमराठी उमेदवारांचा दबदबा पाहायला मिळतोय। भाजपनं 66 पैकी 20 अमराठी उमेदवार दिलेत। जितेंद्र पटेल, राणी त्रिवेदी, जिग्ना शाह, शिवकुमार झा, स्वाती जयस्वाल, सिद्धार्थ शर्मा, विनोद मिश्रा, तेजिंदर सिंग तिवाना, संदीप पटेल, सुधा सिंग, ममता यादव, हेतल गाला, नील सोमय्या, चंदन शर्मा, साक्षी कनोजिया, रवी राजा आणि आकाश पुरोहित या अमराठींना भाजपनं निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय। तर भाजप मराठीचा सन्मान करत समतोल साधत असल्याचं पक्षाकडून स्पष्ट करण्यात आलं। कुठल्याही प्रकारचा संघर्ष नाही। भारतीय जनता पार्टी सर्व बाजूंनी समतोल साधत मराठीचा सन्मान करतच मुंबईचं महाराष्ट्राचं राजकारण करत राहील। त्याच्यामुळे ज्या वेळेला पूर्ण यादी बाहेर येईल त्यावेळेला आपल्याला जे वाटतं त्याविषयी आपला भ्रमणीर असतो। भाजपनं अमराठी मतदारांची वोट बँक जपण्यासाठी अमराठी उमेदवारांवर भर दिला। तर आता ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारी यादीची वैशिष्ट्ये पाहूया। 4M वर उद्धव ठाकरेंची भिस्त असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबई, मराठी, महिला आणि मुस्लिम यावर त्यांनी भर दिलाय। 40 महिलांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे। मुंबईच्या रणांगणात 6 मुस्लिम उमेदवार उतरवण्यात आलेत, त्यातही 6 महिला उमेदवार आहेत। उमेदवारी यादीत असलेला मराठीचा ठसा आणि बहुसंख्य नसलेला महिला उमेदवार यशस्वी ठरतील असा विश्वास ठाकरेंच्या शिवसेनेला वाटतोय। अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? मी तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे। 10 ते 12 अमराठी उमेदवारांना 20 उमेदवार अमराठी आहेत। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आलाय। ठाकरेंची शिवसेना आणि भाजपनं त्यांची वोट बँक जपण्यासाठी शिकस्त केल्याचं पाहायला मिळतंय। आता अमराठी मतदार भाजपची कितपत पाठराखण करतात तर मराठी आणि मुस्लिम मतदार ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे किती उमेदवार निवडून देतात हे निकालानंतर स्पष्ट होईल। पण लोकसभा निवडणुकीच्या निकालावर नजर टाकल्यास मुस्लिम मतदारांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूनं कौल दिला। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी ही रणनीती तर अवलंबली नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। संतोष गोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।